प्रेक्षकांना अशा सामन्याची या ठिकाणी नितांत आवड आहे. विजयी कोणी होऊ देत, कोण होऊ देत कोणावर भारी, पण सामना असा झाला पाहिजे लय भारी. चला वळूया सामन्याकडे. स्टार्ट टू मॅच. दुसऱ्या इनिंग मधलं पहिलं षटक हाताळण्याचा मान षटक क्रमांक 1. गोलंदाज नेम संदेश डोळे. गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. विजयासाठी 36 धावांचं लक्ष आहे. विशाल लक्ष आहे. आल्या आल्या तोडफोड करणारी फलंदाजी करावी लागेल. फोडाफोडी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. कोण होईल या स्पर्धेचा विजयी मानकरी, कोण असेल धनगर समाज प्रीमियर लीगचा यावर्षी सीझन 1चा मानकरी. एका बाजूला पाहिलं गेलं तर दादा एडगे मित्रमंडळ, दुसऱ्या बाजूला जय मल्हार जुवाटी, अशा दोन संघादरम्यान महत्त्वाची लढत पाहायला मिळते. आणि दिवसभर ही स्पर्धा सुरू आहे. एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. यावेळेस पाहूया दमदार फटका. चेंडू आल्या आल्या चेंडूला पाठवलं जातंय सरळ सीमारेषा पार. चेंडू येतोय षटकार. दमदार, असरदार, बहारदार येतोय षटकार. काय इरादे आहे. मी मगाशीच म्हटलं होतं आल्या आल्या तोडफोड करावी लागेल. सुरुवात जर झाली आहे, आगाज तो अच्छा है, अंजाम क्या होता है देखेंगे. चांगला जर जिंकायचं असेल तर धावा कराव्या लागतील आणि जर सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला धावा वाचवाव्या लागतील. 3 षटकार 1000. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र या ठिकाणी अवांतरचा इशारा. एका धावेने धावसंख्येत भर पडते. 1 धाव ही संघाच्या खात्यामध्ये जमा होते. कारण आपण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर गोलंदाजावर थोडंसं प्रेशर आलं, दडपण आलं. त्या दडपणातून एक अवांतर धाव आली. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 7 धावा या धावपलिकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत धावते 12 पाऊंड रन 15 बार चेंडू बेकासाठी सज्ज होतोय. सुंदर चेंडू इन ऍक्शन पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव आहे. गोलंदाजाचा कमबॅक आहे. गोलंदाज दाखवून देतोय एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मै 1.25 शेर असं या ठिकाणी यावेळेस पाहायला मिळतंय. एक अटीतडीची लढत. कोण होईल कोणावर भारी. जीतेगा वही सिकंदर, हारेगा वो अपने घर के अंदर. कोण असेल या स्पर्धेचा विजयी मानकरी. पुन्हा एकदा आता मात्र इन ऍक्शन. चेंडू जातोय सरळ 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 सीमारेषा पार. येतोय दमदार, असरदार, बहारदार षटकार. या षटकाराबद्दल बोलायचं म्हटलं तर सासू मेली खोकून, जावई आला 90 टाकून आणि भावानं षटकार मारलाय वाकून. ओहो षटकार. येस. लढती चांगली भिडत प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळाली होती. 3-13 आणि 12.5 असं म्हटलं तर 3 चेंडू किती धावा. 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. पाहूया या चेंडूवर काय घडतंय, काय बिघडतंय. 3 चेंडू 13 धावा. सुंदर चेंडू आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो. चुकीला माफी नाही. गचाळ क्षेत्ररक्षण, टांगा पलटी, घोडे पर्रार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. या ठिकाणी या वेळेस अशा चुका करून चालणार नाही. दीपक दा, सामना टाय झाला तर काय कंपल्सरी चेस. सामना टाय झाला कंपल्सरी चेस. किती आहे. 17 धावा या धावपलिकेवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतो. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एका धावेसाठी धावसंख्येत 1 नंबर पडते आहे. एक चांगला चेंडू होता, पायावर खेळवला, चेंडूला ढकलून दिलं होतं. एका धावेसाठी धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. 10-12 पाऊलांचं रन पाय 55 पार चेंडू फेकण्यासाठी या वेळेला यॉर्कर चेंडू या मला वाटतं अटेम्प्ट होता. झेलचा अटेम्प्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एनचा क्षेत्ररक्षक फलंदाज थोडासा लूज पाहायला मिळतोय. कारण 2 धावा आल्या असत्या जर घेतल्या असत्या. अंतिम सामना आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष करावा लागतो. जी माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होतात ती संघर्षाच्या मातीतूनच जन्म घेतात. त्यामुळे तुम्हाला धावायला लागेल. धावसंख्या पाहायला गेली तर 1 न वधारते. धावसंख्या होते ती 19. विजयासाठी 6 चेंडू 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. यावेळेला पाहूया पंच दंडित घोषित करतात. 1 धाव तर पळून पूर्ण होतात. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. चेंडू फलंदाज इन ऍक्शन पाहायला मिळतोय आणि या 2 + 1 3 धावा. 1 2 3.
3 धावांनी फरक पडते. 1 2 3 कंपल्सरी चेस आहे. आता ज्या 3 धावा नो आहे, 2 धावून काढल्यात इज इक्वल टू 3 धावा. फ्री हिट असणार आहे, घंटी असणार आहे डोक्यावर. गोलंदाजाच्या पाहूया गोलंदाज आता मात्र आपल्या गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. आता मात्र या वेळेला चांगला फटका पाहूया. विमल गुटका जोराचा फटका. चेंडू किती धावांसाठी जातोय? ओ 2 धावा. 1 2 2 धावा. धावसंख्या 2 नंबर पडते. धावसंख्या पाहिला गेली तर 24 धावा विजयासाठी. 5 चेंडू 12 धावा. कोणी कुठे जाऊ नका, इथेच राहा. प्रेक्षकांना अशा सामन्याची या ठिकाणी नितांत आवड आहे. विजयी कोणी होऊ देत, कोण होऊ देत, कोणावर भारी, पण सामना असा झाला पाहिजे लय भारी. 5 चेंडू 12 धावा. पाहूया धावा रोखल्या जातील का, धावा केल्या जातील का. या वेळेला मोक्याच्या क्षणी चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाज कमबॅक करतोय. 4 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. 15 पार. हो 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 हो, गेन अंदर, गेन अंदर. दंडी कहा, दंडी बाहेर. काय यॉर्करलीनचा चेंडू आहे. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वेळेला वापरलं जातंय. ज्यावेळी सगळं संपून जातं त्यावेळी हे नारायणास्त्र ब्रह्मास्त्र वापरलं जातंय. काही मोक्याच्या क्षणी गोलंदाजानं आपल्या भात्यातील एक महत्वाचा भाता सोडला होता. यॉर्करचा चेंडू, फलंदाज बाद. 3 चेंडू, 2 चेंडू या आत्ता पाठोपाठ निर्धाव आले. 3 चेंडू 12 धावा. वाटलं होतं विजय सोपा आहे, पण तसा सोपा वाटत नाहीये. गोलंदाजानं आता मात्र जबर पकड बसवलंय. हां असू दे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कर. पुन्हा एकदा या वेळेला कारंजा उडालेला आहे. चेंडू हवेमध्ये. हो, इथे मात्र सोन्याचा गोळा जमिनीला दान. चेंडू डन करत सरळ 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 जातोय. 1 2 1 2 1 2 2 धावा. धावसंख्या 2 नंबर पडते. धावसंख्या पाहायला गेली तर 26 धावा या धावपलिकेवर आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. 2 चेंडू 10 धावा. 1 षटकार 1 चौकार की 2 षटकार की 2 डॉट, काय घडेल? हा, कोणाला तरी वाटते 2 डॉट होतील, कोणाला वाटते 2 षटकार येतील, काही जणांना वाटते 1 चौकार येईल. मला वाटते काय घडेल ते आपल्या 2 चेंडूवर लक्षात येईल. 2 चेंडू आणि 10 धावा असं एकंदरीत समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पाहूया या चेंडूवर सगळा निकाल असेल. या वेळेला दमदार फटका. असरदार बहारदार आणि चेंडू जातोय षटकार साठी. असरदार बहारदार चेंडू जातोय षटकार. जोरदार फटका पाहायला मिळतोय. काय वेळेला क्रुशियल मोमेंटला 1 चेंडू आणि 4 धावा. सामना कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि आपण पाहिलं गेलं तर ही झेल तुम्ही उद्या जाऊन लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन उत्कृष्ट झेल, पण त्या झेलचा फक्त कौतुक, उपयोग काही नाही, 0 उपयोग. 1 चेंडू 4 धावा. जर खरोखर आपल्याला धनगर प्रीमियर लीगचा असा सामना होईल वाटलं नव्हतं. 1 चेंडू 4 धावा. कोणी कुठेही जाऊ नका, ते आपला थर्रार पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावा. कोण होईल कोणावर भारी? पाहूया आणि षटकार. विमल गुटका जोराचा फटका. यावेळेस काय फलंदाजी. लाजवाब. जुवाटी संघाचा विजय. फिल्डिंग करणारी संघ तुमचा होता की काय? नाही ना, खरोखर एक चांगली लढत आपण पाहिलं गेलं तर अंतिम लढत या ठिकाणी संपलेली आहे. RBDPL कव्हरच्या वरून
सकाळपासूनचा पहिला षटकार, पहिला आणि शेवटचा क्लास, याला म्हटलं तर दमदार फलंदाजी.